तर गेल्या महिन्याभरापासून देशभरातले आंदोलक विद्यार्थी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। आता तर आंदोलन थेट राजधानी दिल्लीमध्ये सुरू झालं। पण असं काय आहे की प्रधानांचा राजीनामा होत नाहीये, तर यामागे ओडिशा कनेक्शन असल्याची माहिती मिळते किंवा बोललं जातंय, बघूयात। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांवरून संपूर्ण देशातनं केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला। दिल्लीत भावी डॉक्टर्स असलेल्या विद्यार्थ्यांची एकजूट झाली आहे। विरोधकही मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले। चारही बाजूने घेरल्यावर सुद्धा मोदी सरकारनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलेला नाही। त्याची कारणं नेमकी काय आहेत तेही पाहूया। मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या कारणावरून राजीनामे घेण्यात आले, पण या व्यतिरिक्त आरोपांमुळे अद्याप एकाही कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नाही। मीटू मोहिमेत आरोपांनंतर 2018ला परराष्ट्र राज्यमंत्री MJ अकबर यांनी तसंच गेल्या महिन्यात राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानं अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी राजीनामा दिला। ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयामागचे प्रमुख रणनीतिकार म्हणून प्रधान ओळखले जातात। ओडिशाच्या राजकारणात धर्मेंद्र प्रधानांची पकड आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत ओडिशानंच भाजपला तारलं। 21 पैकी तब्बल 20 खासदार भाजपचे जिंकले आणि त्यामुळे भाजपचा लोकसभेतला आकडा 240 पर्यंत आला। 20 खासदार निवडून आणण्यात प्रधानांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। भाजपला पुन्हा सरकारमध्ये आणण्यातच ओडिशाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे। धर्मेंद्र प्रधान हे मोदींच्या कॅबिनेटमधील प्रमुख 7 मंत्र्यांपैकी एक आहेत आणि 2014 पासून सलग मंत्री आहेत। 2014 पासून जुलै 2021 पर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे ते मंत्री होते। 2016ला उज्ज्वला सिलेंडर योजना त्यांनी आणली, जी देशात यशस्वी झाल्यानं पंतप्रधानांचा धर्मेंद्र प्रधानांवर विश्वास वाढला। धर्मेंद्र प्रधानांचं घराणंच संघाशी निगडित आहे। त्यांचे वडीलही संघाचे स्वयंसेवक होते। वडील डॉक्टर देवेंद्र प्रधान हे वाजपेयींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते। तोडगा निघेल नाही निघेल आम्हाला सरकारवर भरोसा नाही आहे, पण जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकार बॅकफुटवर गेलंय। विशेषतः राहुल गांधींनी आता उघडपणे प्रधानांच्या राजीनाम्यावरून संसदेपासून रस्त्यावरची लढाई सुरू केली। धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए। बड़ी बात नहीं है, सुसाइड हुए बच्चों के 152 पेपर लीक्स हुए। स्टूडेंट्स की पहली मांग यह है, इनको हटाइए। 7.5 करोड़ परिवारों को, स्टूडेंट्स और परिवारों को पेपर लीक ने डैमेज किया है, मगर पिछले 10 साल में एक भी कन्विक्शन नहीं हुआ। एक भी व्यक्ति का कन्विक्शन नहीं हुआ, 0। तो यह पहला कारण है। विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। देशाचा रोष उमटवून घेण्यापेक्षा एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन विषय संपवणं हे कोणत्याही सरकारला परवडणारं आहे। पण धर्मेंद्र प्रधानांच्या ओडिशा कनेक्शनमुळे आणि 20-20 खासदारांमुळे एक वेगळा दबाव निर्माण झाल्याची ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे। प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।